नमस्कार मित्रांनो, एसएससी सीजीएल 2025 ची महत्त्वाची अपडेट आलेली आहे। याच्या परीक्षा तारखा फायनली जाहीर झालेल्या आहेत। फेज 13 ची जेव्हा एग्जाम झाली होती तर एग्जाम मधील इरेग्युलॅरिटीज मुळे मागे देखील एसएससी सीजीएल ची एग्जाम थोडी पोस्टपोन झालेली होती। आता फेज 13 संदर्भात यांनी काहीच उल्लेख केला नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की जे फेज 13 झालं तर ते त्याच पद्धतीने राहील, त्याच्यामध्ये कुठलाही बदल याच्यात केला जाणार नाही। तर बघूया नेमकी काय अपडेट आहे। एसएससी सीजीएल ची आपली रेकॉर्डेड पद्धतीची मराठी माध्यमाची बॅच पण अवेलेबल आहे। तुम्ही जॉइन करण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकतात। सध्या आपला 20% ऑफ चालू आहे, तर तो पण अवेलेबल तुम्ही करू शकता। आपण डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जाऊया। बघा, त्यांच्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर ही नवीन वेबसाईट आलेली त्यांची, तर त्यांच्या वेबसाईटवरच आपल्याला जे आहे तर ही नोटीस पाहायला मिळते। तर या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एसएससी सीजीएल 2025 ची टियर 1 एक्झाम होणार आहे, पण ती कधी कधी होणार आहे तर त्या डेट्स इथे दिलेल्या आहेत। थोडं झूम करूया आपण आणखी। बघा, सप्टेंबर महिन्यात होणार आहे आणि हे 12 पासून सुरू आहे। बघा, 12 ला आहे, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 म्हणजे कंटिन्यू आहेत, म्हणजे एकही दिवस त्यांनी इथं गॅप दिलेला नाही। खूप मोठ्या प्रमाणावर ही एक्झाम होणार आहे। जसं फेज 13 ला झालं राजस्थानच्या मुलाला अंदमानला, तर आपण हीच प्रार्थना करूया की या एक्झाम मध्ये एक्झाम सेंटर तुमच्या जे काही एक्झाम दिलेले आहेत तुम्ही सेंटर, तर तेच जवळच यावं। त्याच्यानंतर जे काही टेक्निकल डिफिकल्टीज आली होत्या तर त्या टेक्निकल डिफिकल्टी येऊ नये, कारण की ऑलरेडी एसएससी रिफॉर्म्स बाबत खूप मोठ्या प्रमाणावर दिल्लीमध्ये देखील आंदोलनं झाली होती विद्यार्थ्यांची। तर यावेळी आपण एसएससी ला विनंती करूया की तुम्ही जे तुमचं काही नवीन जे आहे एडिक्विटी आता ही परीक्षा घेत असते, तर त्यांनाही विनंती आहे की तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याचं ते मॅनेजमेंट ठेवा। आणि ही टियर 1 चे एक्झामसाठी ज्या कोणी उमेदवारांनी फॉर्म भरला असेल तर त्या सर्वांना इग्नाइट अकॅडमी तर्फे शुभेच्छा। तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा। अंतिम क्षणी तुमची रिव्हिजन ही फार महत्त्वाची होत असते। आणि या एक्झामचं जर डिमांड केली तर आपण ॲनालिसिस पण जे आहे तर ते नक्की घेऊन येणार आहोत की कोणत्या शिफ्टला कोणते परीक्षेचे प्रश्न विचारले गेले, ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या शिफ्टच्या उमेदवारांना जो आहे तर त्याचा तो नक्की फायदा होत असतो। तर ते सुद्धा पाहिजे असेल तर आपण ते पण जे आहेत तुमच्या मागणी खातीर जे आहेत ते पण आपण सुरू करणार आहोत। बाकी त्यांनी अजून डिटेल्स नाही दिलेले, अजून हॉल तिकीट संदर्भात त्यांनी काही अजून घोषणा नाही केलेली। हॉल तिकीट वगैरे पण येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची शिफ्ट, एक्झाम सेंटर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते इथं बघायला मिळणार आहेत। आणि त्यासोबतच मित्रांनो, तुम्ही आपलं हे जे इग्नाइट पोलीस एसएससी रेल्वे भरती आहे तर हे चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा। याच्यामध्ये आपण पोलीस विषयी माहिती देतो, त्या संदर्भात एसएससी भरतीच्या माहिती मराठीत देतो, त्याच पद्धतीने रेल्वे संदर्भातल्या माहिती मराठीत देतो। फक्त माहितीच नाही देत मित्रांनो, आपण आपले सेशन्सही जातात। फॉर एक्झाम्पल आरआरबी एनटीपीसीचं आपलं सामान्य ज्ञानचं सेशन होतं, ते तुम्ही बघू शकतात। बघा, आरआरबी एनटीपीसीचं आपण पूर्ण एक सिरीज घेतलेली होती। बघा, एसएससी एमटीएच ची सिरीज होती आपल्याकडे, एसएससी भरती संदर्भातल्या सिरीज। तर या सगळ्या सिरीज, या क्वेश्चनच्या सिरीज तुमच्यासाठी आपण इथं घेऊन येत असतो, म्हणून तुम्ही या चॅनलला जे आहेत तर ते आजच जॉईन करून ठेवलं पाहिजे। आणि भविष्यात देखील तुम्हाला ही बॅच जी आहे तर ती फार उपयुक्त येणार आहे, तुम्ही या बॅचला देखील एनरोल करू शकता। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।